गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे 13 एप्रिल. सर्वांना माहिती असेल 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. तर 13 तारखेला आमच्या इकडे रात्री 12 वाजता डीजे लावतात, केक वगैरे कट करतात, फटाक्यांची आतिषबाजी करतात. तर आज असा फंक्शन म्हणजे आमच्यासाठी तर एक खूप मोठा सण आहे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती म्हणजे. कारण का आमच्यासारख्या लोकांची त्यांनी आयुष्य बनवलेत. तर आज म्हणजे व्लॉग करायचा रिझनच आहे की आज 13 तारीख आहे. आज आमचे काका पण आहेत, गणेश कांबळे, पॉलिटिशियन आहे काका माझा. त्यांनी ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवला, तिकडे जाईन, तिकडचं तुम्हाला काही क्लिप दाखवेन. त्यानंतर रात्री कशी फटाकेबाजी, कशी आतिषबाजी करू आम्ही, त्यानंतर केक आणू, डीजे लावू, एन्जॉय करू, रात्री फिरू वगैरे सर्व दाखवणार व्लॉग मध्ये. तर आय होप तुम्हाला आवडेल आणि कंटिन्यू 2 दिवसाची ब्लॉगिंग येणार आहे. 13 तारखेची म्हणजे आजची जी मी शूट करतोय, अँड 14 तारखेची 2 दिवसाची कंटिन्यू ब्लॉगिंग येणार आहे. तर आय होप तुम्हाला आवडेल. एक व्लॉग कॅमेरा काही मार्केटला आलेले या तिघींसोबत, आम्हा दोघांना बॉडीगार्ड बनून घेऊन आलेले. शॉपिंग संपल्यावर शॉपिंग संपल्यानंतर केली. काय नाही बॉडीगार्ड वेडीगार्ड नाही तिथं काय पडेच का शॉर्मा खाल्ला आम्ही. त्याचे क्लिप वगैरे घेतले ना, त्यांनी जीन्स पॅन्ट वगैरे घेतले. आम्ही नॉर्मल जाऊन असे उभे होतो, ते खाल्लं वगैरे, त्याचे पण जास्त क्लिप वगैरे घेतले नाही. आता इथून गावदेवीच्या इथून चाललो घरी. घरी गेल्यावर एरियात बघा आता काय डेकोरेशन वगैरे करायला घेतलेलं मी नव्हतो एरियात, त्यामुळे जास्त क्लिप घेतले नाही. ह्याच्या नाकाला खा देते. एरियात जाऊन भेटतो. सो काय आता एरियात आलो. हे बघा चिल्लर पार्टी, सार्थक, विराज, मन्नू, हे लहान पोरं बघा. हा बघा, हा माझा मोठा भाऊ. तिथं बॅनर लावायला घेतलाय बाबासाहेबांचा, फ्लेक्स लावायला घेतला, इकडे लावणार. मला नाही घेतला हा बघा रे बाबा, एकदा बघा जरा. तर आता बॅनर वगैरे लावतो. इग्नोर करा, इग्नोर. बॅनर लावतोय बघा. तो फ्लेक्स पाठीमागं लागणार आहे इकडे. आता तो झाला, तो फ्लेक्स झाला की मग आता विराज त्याचा कापायला बसेल. मग संध्याकाळी फटाके वगैरे आणायला जाऊ, तेव्हा तुम्हाला ब्लॉग जस्ट बॅनर लावला. हा एक लावला. अँड हा बघा, हा एक सेकंड लावलाय. गाईस तुम्ही बघू शकता, पूर्ण एरियाला चमकून टाकला. इकडच्या लाईट जस्ट लावायला घेतल्या, त्या अजून चालू नाही केल्या. तर विमान बघा विमान कुठे गेला हा तो बघ, ते हे लाईट जेव्हा लावतील ना त्यानंतर व्हिडिओ तो काढीनच. तो बघा आमच्या एरियाचा सर्वात मेन बॅनर. काय त्याच्या- रात्री बघा सॉरी काय रात्री बघा तुम्ही, भारी वाटेल बघा. पैसा पाहिजे हा बघा, एस्थेटिक बॉय आलेला आहे आता जस्ट. एवढ्या लवकर आला बघा, केवढ्या लवकर आला ह्यो. आणि मग काय सकाळी येऊ का दुपारी येऊन बघ किती होता आलेला आहे आता. काय आधी हा असा होता आता एस्थेटिक बॉय झालेला आहे एस्थेटिक. तो काही जस्ट आता फ्रेश होऊन बाहेर आलोय. हे बघा सर्वजण आहेत, सार्थक, विराज, मन्नू, दादा, हे सक्षम. हे बघ, एकाला आवाज दिला दुसरा पण बघतो. सक्षम आपण आलाय. संचित, आम्ही लोक दरवर्षाप्रमाणे ना टी शर्ट छापतो. तर लास्ट टू लास्ट वरती जो टी शर्ट छापलेला ना, तो ब्ल्यू कलरचा, तो दुपारी घातला, तुम्ही बघितला असणार. त्याच्यावर असं लिहिलेलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, हे बाबासाहेबांनी लिहिलेलं. तर लास्ट इयरला मी फोटो टाकेन, लाईफ विल बी ग्रेट रेदर दॅन लॉंग, हे बाबासाहेबांचं सेंटेन्स. आणि या वर्षी पण आम्ही टी शर्ट छापलेत. तर तो डायरेक्ट आम्ही रात्री घालू जेव्हा डीजे वगैरे चालू आहे, केक वगैरे कट करू त्या टायमाला.
तर आता फ्रेश वगैरे झालं, आता भाऊ काय फटाके वगैरे आणायला जायचं काय कसं काय. आता बसलोय बाहेर मजा मस्ती करतोय, काय क्लिप वगैरे भेटलं तर दाखवतो. रात्री पण जस्ट झेंडा घेऊन आलोय, तो लावतोय. विराज लावतोय, विराज गाडीला माझ्या. एवढ्या लवकर लावते ते बरं वाटलं काहीच मला विराट बोलल्याबद्दल. मी त्याला आता गोट्या बोलायचं सोडून दिलाय. गोट्या विराज काय रे हा मोठा झालाय पोरगा आता. पोराचा लाइटिंग वगैरे दाखवलं ऑर्केस्ट्रा वगैरे दाखवलं. सो गाइस फायनली रेडी झालेलो आहे. तर ऍज पर आर ग्रुप हा 3rd इयर आहे आमचा. आणि हा बघा आमच्या टी शर्टचा या वर्षीचा लोगो. आमच्या ग्रुपचा 3rd टाइम आहे हा, आम्ही टी शर्ट छापतो. पहिला टाइम जो मी फर्स्ट ब्लॉग स्टार्ट केला तो ब्ल्यू वाला, दुसरा तो मी तुम्हाला फोटो दाखवला जातो, तिसरा हा. तर आम्ही पूर्ण ग्रुपने घातलं, तुम्ही बघू शकता. तर सर्वजण बसलेले आहेत. तर आता सर्वजण येतात बाहेर, ग्रुप फोटो काढतो, ग्रुपला पूर्ण भेटवतो. त्यांचे सक्षम पण आलेले आहेत तिकडे. आता एन्जॉय करू, खूप एन्जॉय करू. पूर्ण रेडी आहे, पूर्ण फटाके वगैरे पण आणले. त्यानंतर पेपर ब्लास्टची मशीन बिशीन सर्व लावलाय. सो डायरेक्ट प्रॉपर 12 वाजता भेटू आणि एन्जॉय करत दाखवतो. माझ्या बापाची जयंती.
सो गाईज 2 वाजून गेले, मला घसा बसलाय. डान्स वगैरे करून झालेला आहे. आता आम्ही बाईक रॅली काढतोय, म्हणजे यावेळी कोणच नाहीये. संचित, सक्षम आणि आपला सक्षम म्हणजे त्या बोबड्या बोलताय त्याला तो, ते तिघं आणि मी आणि विराज 2च गाडी आहेत, जास्त कोण नाहीये. आता निघतो, प्रत्येक जागेवर पाया पडू, मग भेटतो तुम्हाला. सो काही आता आलोय आम्ही कोर्ट नाक्याला. सर्वात मोठा स्टॅच्यू आहे, म्हणजे ठाण्यामध्ये 2 स्टॅच्यू आहेत, एक स्टेशनला एक कोर्ट नाक्याला आहे. कोर्ट नाक्याला आलेलो पाया पडायला. आता इथून जातो आंबेडकर रोडला, तिथे भेटू. अरे बघ 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 गाडी चालवतो अरे सक्षम गाडी चालवतो का. सो काही जस्ट आता आंबेडकर रोडला आतमध्ये पाया वगैरे पडलो. तो जो सेटअप बनवलेला खूप भारी बनवलेला. आता गाडी काढतो, बघू कुठे जायचं. तर सक्षमला त्याच्या आजीच्या घरी पोहोचतो. हा बघा नील, शर्मा, विराज आणि ते तिघ जण तिकडे उभे आहेत. गाडी चालवतो मग भेटतो. किती कचरा झालाय बघा, किती कचरा झालाय बघा. मजा नाही. सो गाईस खूप जमलोय. चेहऱ्याची पण पूर्ण वाट लागले, केस पण बघा खूप खूप, म्हणजे गाडी वगैरे वर फिरलो आम्ही. जे आंबेडकर रोडला, त्याच्यानंतर कोर्ट नाक्याला बाबासाहेबांचा स्टॅच्यू आहे आंबेडकर रोडला, तिथे जे बनवलंय तिथे गेलेलो. 2 वाजून गेले. डीजे पण खूप वेळ चालवला, एन्जॉय केलं, खूप मजा केली. ठाण्यात म्हणजे आम्ही असा जल्लोष करतो 13 तारखेच्या रात्री, कारण का आमच्यासाठी दिवाळी दसरा म्हणजे हा सण आहे, पण आमच्यासाठी 14 एप्रिल म्हणजे खूप मोठा सण आहे. 14 एप्रिल आमच्या बापाची जयंती आहे. 13 तारखेच्या रात्री खूप जल्लोष करतो, फटाके आतिषबाजी खूप करतो आणि डीजे पण खूप लावलेला, खूप एन्जॉय वगैरे केला. आहे ना भाई, तू पण तर मी एवढाच बोलीन की आमच्यासाठी 14 एप्रिल हा आमच्यासाठी खूप मोठा सण आहे. तर 13 तारखेच्या रात्री आम्ही 12 वाजल्यापासून, म्हणजे लवकरच नाच वगैरे सुरुवात केली, पण 12 वाजल्यापासून जे फटाके फोडायला सुरुवात केले, खूप एन्जॉय केला. तो हा पार्ट 1 ब्लॉग आहे. 14 एप्रिलचा सुद्धा ब्लॉग येईल पूर्ण डेचा. आमच्या इथं कशी मोठी रॅली वगैरे होते. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 14 एप्रिलचा येतोय. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. जय भीम.